आत्ताची ही जी लक्षवेधी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जो काही 15 मे 2025ला महापालिकेने प्रस्तावित केलेला आहे। त्या प्रस्तावित संदर्भात जे काही चुकीच्या पद्धतीने हा प्रारूप विकास आराखडा हा प्रस्तावित झालेला आहे आणि हा चुकीचा झाल्यामुळे हा प्रारूप विकास आराखडा हा तातडीने त्याच्यावर स्थगिती द्यावी किंवा रद्द करावा। आणि त्याच्याबाबत माझ्याकडे असे अनेक पुरावे आहेत की आणि सन्माननीय पालकमंत्री पण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादाही इथे उपस्थित आहेत। पिंपरी चिंचवड शहराबद्दल त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि त्यांची माहिती चांगली आहे। तर माझ्याकडे अशा अनेक दाखले आहेत। विचारा ना, प्रश्न विचारा। नाही साहेब, अध्यक्ष महोदय, मला एक काही दाखले देऊ द्या। त्या दाखल्याच्या आधारे मग माझे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो की असे काही दाखले आहेत की अध्यक्ष महोदय की जिथे प्लॅन पास झालेल्या बिल्डिंग आहेत किंवा 8-8, 10-10 वर्ष जे सोसायटीमध्ये लोक राहतात अशा सोसायट्यांमधून सुद्धा ह्या महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये रस्ते टाकलेले आहेत। HCMTR सारखा रिझर्वेशन गेली 35 वर्ष महापालिकेकडनं डेव्हलप झाला नाही आणि त्या HCMTR मधील जवळपास 3.5 किलोमीटर रिझर्वेशनवर लिनियर गार्डन हे पिंपळे सौदागरमध्ये झालेलं आहे। असं असताना प्रारूप विकास आराखड्यामध्ये ELU म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज हा पाहिला जातो पहिल्यांदा आणि तो असा असतानाही तो HCMTRचं रिझर्वेशन आहे तसं ठेवलं। त्याच्यामध्ये हजारो नागरिकांची घरं हे हजारो नागरिक बेघर होणार आहेत। त्याचप्रमाणे थेरगाव या ठिकाणी हजारो नागरिकांच्या घरांवरनं 24 मीटर आणि 18 मीटरचे रस्ते हे सन्मान्य सदस्यांना विनंती आहे आपण प्रश्न विचारा। 20 मिनिटं फक्त राहिलेले आहेत, अजून 3 लक्षवेधी आहेत। प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या आता जवळपास 35 लाख आहे। 175 स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भाग आहे आणि अध्यक्ष महोदय तुम्ही मला 10 मिनिटं द्यावी कारण अध्यक्ष महोदय प्रश्न विचारतो मी। मला पहिलं प्रारूप विकास आराखड्यामध्ये ज्या ज्या चुका झाल्यात त्या तर सांगायला पाहिजे। आपण चर्चेत करा ना। चर्चेमध्ये आता अध्यक्ष महोदय मागण्यांवर आपण चर्चा करा ना, 1 तास बोला ना। आता फक्त प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय, प्रश्नांमध्ये म्हणजे माननीय मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलंय ते उत्तर गोल गोल फिरवणारं आहे आणि ते बहुतेक त्यांना अधिकाऱ्यांनी हे जे उत्तर दिलेले ते चुकीच्या पद्धतीने दिलेले। त्याच्यामध्ये एकच मी त्याच्यातलं उदाहरण सांगतो। आपण उदाहरण सांगू नका, फक्त प्रश्न विचारा ना। विचारतो अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारतो मी। मला चुकीचं काय आहे तेवढं तर सांगितलं पाहिजे। जे चुकीची माहिती सभागृहाला अधिकारी लोक देतात त्याची माहिती तर मला देणं गरजेचं आहे साहेब। अध्यक्ष महोदय, प्रारूप विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित SACC हे पुनावळ्या इथे जे काही आरक्षण टाकलेलं आहे तर उत्तर आलंय की लगत भविष्यात सदर ठिकाणी प्रशासकीय व व्यापारी संकुल विकसित झाल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील। अध्यक्ष महोदय, ह्याच ठिकाणचे रावेत असेल, पुनावळे असेल, इथलं C1 आणि C2 मधील रिझर्वेशन कॅन्सल करून तिथे त्यांना रेसिडेन्शियलमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे आणि पूर्वी तुम्ही कन्व्हर्जन करता आणि आता परत तिथं व्यापारी संकुल टाकताय। त्याबाबत माझा अध्यक्ष महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहेत की ह्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्लॅन पास बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी जे काही आता रिझर्वेशन टाकलेले आहेत, रिझर्वेशन टाकल्यामुळे त्या बिल्डरांना, व्यावसायिकांना आत्ता तिथं बांधकाम करू देणार आहात का नाही? माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की जी गेली 35-40 वर्ष जी रिझर्वेशन महापालिका ताब्यात घेऊ शकलेली नाहीये ती परत तिथंच रिझर्वेशन टाकलेली आहेत, तर ते असे आरक्षण आपण बदलणार आहात का किंवा कॅन्सल करणार आहात का?